वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा नैसर्गिक संकट ओढवलं आहे। मान्सूनचा पाऊस उशिरा आल्याने पेरण्या उशिरा झाल्या आणि आता गेल्या 8 ते 10 दिवसापासून पावसाने पूर्णपणे दडी मारली आहे। परिणामी शेकडो हेक्टरवरील सोयाबीन, हळद आणि इतर खरीपाची पिके सुकण्याच्या मार्गावर पोहोचली आहे। वाशिम जिल्ह्यात कमी पावसामुळे आधीच शेतकऱ्यांची चिंता वाढली होती। त्यातच गेल्या अनेक दिवसापासून पावसाचा एक थेंबही न पडल्याने शेतातील पिके कोमेजू लागली आहेत। सोयाबीन आणि हळदीच्या पिकांना तातडीने पाण्याची गरज असताना विहिरी, नदी, नाले आणि अनेक पाणी प्रकल्प कोरडे पडल्याचे चित्र आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पेरा हा सोयाबीन आणि हळदीचा आहे। 8 ते 10 दिवसापासून सोयाबीन पेरणी करून आणि हळद 1.5 महिन्यापासून पेरणी करून सुद्धा पवार यांनी हुलकावणी दिली आहे। तरी या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी नुकसान भरपाई देण्याची विनंती करत आहे। पिकांना जीवदान देण्यासाठी पाणी कुठून आणायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे। जर लवकरच दमदार पाऊस झाला नाही तर उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। संतोष वसंत बाविस्कर, शिरपूर जैन। मी सोयाबीनचा पेरा करून जवळपास 15 दिवस झालेले आहेत। 1 ते सव्वा महिना झाला हळदीचा पेरा केला, पण 8 दिवसा अगोदर 8 दिवसापासून पाण्याने हुलकावणी दिली आणि पीक सोयाबीन पीक संपूर्णपणे सुकून राहिलेलं आहे आणि जवळपास हवामान विभागाने 20 ते 21 तारखेपर्यंत पाणी येत नाही असे सांगितलेलं आहे। तरी शासनाने याकडे वाशिम जिल्ह्याकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करावे ही माझी विनंती। एकीकडे पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा आणि दुसरीकडे सुकत चाललेली पिके आता सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत। येत्या काही दिवसात पाऊस न झाल्यास वाशिम जिल्ह्यातील कृषी संकट आणखीन गंभीर होण्याची शक्यता आहे।